तो फ्रेंड्स, आज मी ग्रेव्हीमधील फिश बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 3 टेबलस्पून कोरिएंडर, ड्राय कोरिएंडर, 2 टीस्पून जीरा, तेजपान 2, 5 ते 6 काळी मिरी, 3 ते 4 लवंग, 2 कर्णफूल, 2 भेंडी इलायची, जायपत्री, थोडे डाळ्या लागतील आणि 2 इंच पकडूयात आपण कलमी. तर आपल्याला एवढं साहित्य ड्राय मसाल्यासाठी लागणार आहे. याला आपण भाजून घ्यायचं आहे, ड्राय रोस्ट करायचा आहे. आधी आपण धने भाजून घेऊया. चार मिडियम आकाराचे कांदे आपण भाजून घेणार आहोत. त्याला पण ब्राऊन होईपर्यंत हलकं भाजून घ्यायचे आहे. बघा, कांदे कसे भाजून झाले आहेत आपले. आता ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे. थोड्या वेळासाठी गॅस करू आपण बंद. आता आपण फोडणीकडे वळूया. पॅन गरम करायला ठेवला आहे मी. आता हे आपले कांद्याची पेस्ट, ड्राय मसाला आपण जो भाजला होता तो परत, आणि हे अद्रक लसूणची पेस्ट. आणि हे माझं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, जे की याने खूप भाजी अगदी अप्रतिम होते ग्रेव्ही. त्यामध्ये 7-8 लाल मिरची आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो. आपलं पॅन गरम झालेला आहे. त्यात आपण तेल टाकणार आहोत. आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये टाकूया तेजपत्ता, कांद्याची पेस्ट, मिडियम टू हाय फ्लेमवर आणखी याला परतून घ्यायचं आहे. कांदे परतून झालेले आहेत. त्यात टाकूया 2 चमच अद्रक लसूण पेस्ट. याला पण आपण चांगलं परतून घेणार आहोत. त्यानंतर टाकणार आहोत आपण माझं सिक्रेट इन्ग्रेडियंट, लाल मिरची टोमॅटो पेस्ट. त्यानंतर टाकणार आहोत ड्राय मसाले, जे बारीक करून ठेवले आपण ते. जे आपल्या मिक्सीच्या भांड्याला लागलेलं जे पाणी होतं ना, ते लागलेलं होतं ते त्यामध्ये लागू नये म्हणून टाकायचं. कढईला लागू नये म्हणून, मसाले जळू नये म्हणून टाकायचे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत 2 चमच लाल तिखट, टीस्पून लाल तिखट, आणि थोडी हळद आणि मीठ. 2 टीस्पून किंवा चवीनुसार मीठ टाकलं तरी चालेल. ग्रेव्ही आपली आता तयार झालेली आहे. त्यामध्ये आता फिश टाकायची आहे आणि 10 मिनिटं शिजू द्यायचं. बघा, आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत. हा हा, काय मस्त कलर आला. आता वरून टाकूया कोथिंबीर.
वरून बघितला मस्त दिसते ग्रेव्ही. आपलं झालं आहे पूर्णपणे तयार. खाण्यासाठी ते पोळी बरोबर आपण खाऊ शकतो. थँक्यू. आवडली असेल तर शेअर करा, खाऊन बघा, शेअर करा, कमेंट्स कळवत राहा. थँक्यू.